मित्रांनो, मी जे काही अंदाज केले होते, तुमच्याशी बोललो होतो अर्थात, ते सगळे खरे ठरत आहेत. कसं आहे की आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा पण मृत्यू हा खूप असा संवेदनाशील विषय असतो. माहित नाही मला, पण ती भारतीय संस्कृती असेल, भारतीय प्रवृत्ती असेल, भारतीय अ, संस्कृती विचार पद्धती असेल, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये मी जगभर फिरलेलो आहे, पण फार हळवे असतो. आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की मग बाकी जे लॉजिकल रॅशनल अशी जी कन्सिडरेशन्स असतात, म्हणजे तर्कसंगत किंवा न्यायसंगत किंवा यथोचित अशी जे काही निकष लावून निर्णय घ्यायला हवेत ते घेतले जातात. एक प्रकारचा मानसिक, ज्याला कॅओस, गोंधळ शब्दामध्ये ती तीव्रता नाही, कॅओस, एक अराजक, एक भावनिक आणि मानसिक असा अराजक आपल्या इकडे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, आणि नेत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांमध्ये निर्माण होतं. आणि मग त्यावेळेला असं प्रत्येकाला कळत असतं की हा निर्णय आपण आता जो घेतोय तो घाईघाईने घेतोय, आणि किंवा एक भावना आता अशा उचंबळून आल्या आहेत सगळ्यांच्या. तर काही लोकांना असं वाटतं की या उचंबळलेल्या भावनांचा फायदा घेऊन आता तात्पुरती सोय करून टाकावी काहीतरी, म्हणजे एकदम अशी मोठी पोकळी, मोठी गॅप निर्माण झाल्याचा सेन्स नाही येणार लोकांना. कुठेतरी एक सेन्स ऑफ कंटिन्युटी हा राहील. तर मग सगळ्यात सोपा उपाय जो आपल्याकडे केला जातो म्हणजे खासदार मेला, त्याच्या बायकोला तिकीट द्या, नाही तर मुलाला द्या, नाही तर सुनेला द्या, नाही तर बहिणीला द्या, म्हणून घरातल्या नातेवाईकाला एकदा देऊन टाका. एक तर दुसऱ्यांच्या मध्ये आपसातली ईर्ष्या, स्पर्धा, असूया आणि राजकीय दबाव याचा परिणाम एकदा त्याच्याच नातेवाईकाला द्यायचा असा निर्णय घेतला की आपोआप कमी होतो. की आता नातेवाईक आहे आपल्याकडे, ती जोरात आहे ना भावना, नातेवाईक आहे. नातेवाईक असणं हीच पुण्य आहे, हीच कमाई, हीच त्याचं कर्तृत्व. त्या व्यक्तीचं काय कर्तृत्व? बाकी तो झिरो जरी असला तरी देखील तो मेलेल्या व्यक्तीचा कुणीतरी आहे म्हणून त्याला हिरोपणा देऊन त्याचे जे गुण होते, हे त्याचं जे वर्चस्व होतं, त्याचं जे प्रभुत्व होतं, महत्व होतं, त्याचं जे अस्तित्व होतं, ते सगळंच सगळं ऑटोमॅटिकली त्याच्या नावाने, याला आपण नात्यातल्या, त्याच्या ब्लड रिलेशन मधल्या उभं करू, त्याला मिळेल असं गृहीत धरतात. लोकही भावनाशील झालेले असतात. राजकीय पक्षांचाच दोष आहे असं नाही म्हणता येणार. राजकीय पक्षांना त्यांची सीट टिकवायची आणि दुसरा कोणीतरी उभा केला की ज्याला याच्या पुण्याची बॅकग्राऊंड नाही, तर लोक भावविवश झालेले असतील. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, उद्योगपतींमध्ये सुद्धा बघितलंय मी. इतकं कशाला, संपादक सुद्धा, अनेक वर्तमानपत्रांचे, विशेषतः वैयक्तिक मालकी असलेल्या दैनिकांचे बघा ना तुम्ही, संपादक हे देखील वंशपरंपरेने चालतात. जे घराणेशाहीवर टीका करतात तीच वर्तमानपत्र बाप, मुलगा, त्याचा मुलगा, नातू चालू राहतं ना वंशपरंपरेने. त्यावेळेला ती घराणेशाही नसते, कारण ते म्हणतात हा उद्योग आहे, हा काही लोकनियुक्त काही कुणी नाहीये, वॉट एव्हर इट इज. पण एक लोकांनाही असं वाटतं की आता ह्याच्या कुठल्या तरी एखाद्या नातवाला, पणतवाला, बायकोला कोणा तरी तिकीट दिलं, हे आपल्यालाही विचार करायला नको. श्रद्धांजली म्हणजे काय, मतांजली असं करून मोकळं. ते चुकीचं पण ठरू शकतं, बऱ्याच वेळा चुकतं ऍक्च्युली. आणि ती चूक दुरुस्त करायला पण काही वेळेला मग 2 वर्ष, 3 वर्ष, कधी 5 वर्ष लागतात, पुन्हा पुढली निवडणूक येईपर्यंत. पण अजितदादा गेले त्यानंतर ज्या घाई गर्दीमध्ये
नाही, मी ते सुतकाच्या काळात केलं का 3 दिवसात केलं, 4 दिवसात केलं, याच्याबद्दल नाही बोलत आहे. मी याच्याबद्दल बोलतोय की मुळामध्ये अजितदादांच्या जागी सुमित्रा वहिनींना तिथे उपमुख्यमंत्री पण करणं किंवा मंत्रिपद सुद्धा देणं हे चुकीचंच होतं. काही काय कुठे नाही. दादांना आपण असं एक कल्पना समजा की ते 100 वर होते, तर सुनेत्रा वहिनींची योग्यता, पात्रता, बुद्धिमत्ता, क्षमता, हं, हे जे सगळं आहे हे हार्डली 10% नव्हतं. नॉट इव्हन 10%, म्हणजे 90% ची गॅप होती. पण त्यावेळेला ते वातावरण असं होतं की अजितदादांचा पक्षच एकदम पोरका झालाय, निराधार झालाय. आणि दुसरी एक भीती अशी जी फडणवीस यांनाही वाटली, शिंदे नाही वाटली, मला माहिती आहे म्हणून मी सांगतो की जर आता आपण अजितदादांची पोकळी, अजितदादांच्याच एक इमोशनल क्वेश्चन जो आहे, एक सायकोलॉजिकल जे एक वातावरण आहे आता महाराष्ट्रामधल्या लोकांना शॉक बसलाय, तर या शॉक मध्ये शरद पवारांचं काही सांगता येत नाही. शरद पवार अशी काही कालाकांडी करू शकतात, ब्लॅक मॅजिक करू शकतात की ते पक्ष गिळंकृत करू शकतील जर अजितदादांच्या पक्षाला आता तातडीने आपण पर्यायी नेतृत्व आपण दिलं नाही तर. असं फडणवीसांना वाटलं, शिंदे नाही वाटलं. त्याला हा विषय निघाला होता कुठेतरी. तर त्यावेळेला मला त्यांची भूमिका जी लक्षात आली ती ही होती की कंटिन्युटी देणं हे पक्ष जिवंत ठेवण्याकरता आवश्यक होतं, नाही तर हा पक्ष शरद पवारांनी तेव्हा ग्रॅप करून टाकला असतं. आणि अजितदादांनी थोडस काय त्यांना असं सूचक काय वाटलं मला माहिती नाही, असं इंट्युशन काय झाली का काय, व्हॉट एव्हर इट इज, पण त्यांनी पण आधीच बोलणी सुरू केली होती की आपण शरद पवारांबरोबर परत जायचं. त्याची 2 कारणं मला दिसतात ती अशी की अजितदादा हयात असतानाच त्यांना असं जाणवत होतं की आपल्या बरोबरचे लोक हे आपल्या बरोबर नाहीये, आपल्या बरोबरचे लोक हे आपल्या बरोबर नाहीये. ते एक त्यावेळेला शरद पवारांबरोबर राहणं म्हणजे सत्तेपासून वंचित राहणं, सत्ता, संपत्ती, सगळे सुखोपभोग याच्यापासून वंचित राहणं आणि लांछित होणं. ईडीआय, ITA, तर आपल्या सगळ्याच नेत्यांच्या काही ना काही भानगडी तर आहेतच. आर्थिक भानगडी आहेत, इतर काही आहेत, स्कॅम्स आहेत, स्कॅन्डल्स आहेत. तर त्यामुळे ते तसे घाबरट आहेत, ते घाबरलेले आहेत. त्यांना भीती वाटते की काहीतरी एखादं प्रकरण आपलं काढतील. जर अजितदादांचं 75,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केला, आता तो केला, त्यांना घाबरवलं, त्यांना दहशत निर्माण केली की बघा हे तुमचं 75 कोटीचं प्रकरण आहे. त्यामुळे जी प्रोसेस अजितदादा आणि भाजपमध्ये सुरू होती ती स्पीडअप झाली, गिअरअप झाली आणि ते 28 तासात परत उपमुख्यमंत्री झाले. मोदींना काही त्याचा फरक पडत नाही. आरोप करायच्या वेळेला आरोप करायचा, नंतर आरोप केलेल्या व्यक्तीला घेतलं, सांगता येतं की नाही आरोप केला त्यावेळेला असं वाटलं की तसं आहे, पण तसं काही निघालं नाही, आम्ही चौकशी केली, त्यांना क्लीन चिट मिळाली, नाही तर द्यायची क्लीन चिट. दे आर नॉट बघ, एक इथिकल, नैतिक असं काहीतरी एक अधिष्ठान आपल्या निर्णयांना पाहिजे, असं मोदी मानत नाहीत, शहा मानत नाहीत, फडणवीस पण मानत नाहीत, शिंदे पण मानत नाहीत, शरद पवार पण मानत नाहीत, उद्धव ठाकरे पण मानत नाहीत, राज ठाकरे पण मानत नाहीत. हे आता नैतिक अधिष्ठान हा विषय संपलेलाच आहे. आपण काय जे करतो ते नैतिकच असतं. ते नैतिक या अर्थाने असतं की नीती या अर्थाने असतं, पॉलिसी या अर्थाने असतं, स्ट्रॅटेजी या अर्थाने असतं, व्यूहरचना या अर्थाने असतं. तर त्यामुळे पब्लिक मेमरी शॉर्ट. एकदा तो माणूस आपण घेतला आतमध्ये आणि सत्तेवर बसवला, त्याला काहीतरी दिलं की त्याची देण्याची क्षमता लोकांच्या लक्षात येते. म्हणून जे हा समाज हावराट आहे, हावरट समाज आहे, तर मग ज्यांना ज्यांना असं वाटतं की आता हा पदावर बसलाय तर माझा फायदा होईल किंवा फायदा करून घेऊ आपण, तर ते सगळेच मग ऑपअप येतं. अजितदादांना जाणवत होतं की हे काय प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे पाटील, हे सगळे सगळे जे आहेत लोक, हे
आपल्याशी केवळ स्वार्थाने बांधलेले आहेत. मी मागे जेव्हा म्हटलं तेव्हा मला एक दोन नेत्यांनी विचारलं की अरे तू असं कसं बोललास, तुम्ही मित्र आहेत. मी म्हटलं की कसं आहे की एकतर तुम्ही खरं खोटं बोलताय हे लोकांना कळतं. तुम्ही मारे काही त्यांची खोटी स्तुती केली तर लोकांना लक्षात येतं की हे खोटं आहे, हे खरं नाही, हे हा स्वतः सुद्धा कन्व्हिन्स नाहीये. मी म्हणलं की मला असं निश्चितपणे वाटतं की महाराष्ट्रामध्ये पक्ष, राजकीय पक्ष, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची संरचना, त्याचं एक जाळं, त्याचं एक पदाधिकारी आणि यांचं असं संघटन 2च पक्षांकडे आहे. ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष. बाकी सगळ्या टोळ्या आहेत, गँग्स आहेत आणि त्यांचे लीडर्स गँगस्टर्स आहेत. मी कोणाचा अपवाद करत नाही त्याच्यामध्ये. तर त्यामुळे गँग किंवा या टोळ्या ज्या आहेत ते टोळीवाले कशा करता करतात, टोळीवाले हे काही राज्य करण्याकरता प्रसिद्ध नसतात, टोळीवाले लुटण्याकरता प्रसिद्ध असतात. आणि जनरली टोळ्यांमध्ये आणखीन एक संकेत मी पूर्वीचे काही पेंढारी, लुटारू, दरोडेखोर, चंबळचे दरोडेखोर वगैरे यांच्या संदर्भात जे काही वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं दिसतं की लूट वाटून घेणं, लुटणं आणि वाटून घेणं याच तत्वावर ते असतं. पूर्वीच्या काळी सैन्यामध्ये सुद्धा बाजार बुणगे ज्याला आपण म्हणतो, त्यांची जी भरती व्हायची ते काही पगारी नोकर वगैरे नसायचे, जेवण खाण त्यांना द्यायचे, पण जी लूट होईल त्याच्यात तुमचा हिस्सा असेल. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस हे पक्ष पक्ष म्हणून आहेत, बाकी सगळ्या टोळ्या आहेत आणि त्या टोळ्यांमधल्या सदस्यांचं मुख्य लक्ष आपल्याला लुटीतला वाटा कसा मिळेल आणि त्यासाठी लुटणारा नेता कसा असेल. शेवटी अजितदादांवर जेव्हा आरोप केला 75,000 कोटी 70,000 कोटीचा, त्यावेळेला तो आरोपाच्या आधी छापे पडले होते. उलट शरद पवार तर म्हणाले होते की एरवीच्या तुलनेत यावेळेला आयटी, ईडी वगैरे लोक जास्त काय राहिले आमचा पाहुणचार घेत आहेत. झालं होतं हे, म्हणजे असं नाही झालं की त्यांच्यावर छापे नाही पडले, सगळं झालं होतं. सगळ्यांवर छापले, तुमच्या पार्थ पासून सगळ्यांच्या ऑफिसेसवर छापे पडलेले होते. पण एकच होतं की सत्तेत आल्यानंतर एकतर वॉशिंग मशीन थिअरी होतीच, सगळी पापं जी आहेत त्याच्यावर पांघरून घातलं जाईल, आपल्याला मुक्त केलं जाईल. पण झालं असं की अजितदादांमध्ये नेतृत्व गुण होते आणि त्याचा पूर्णपणे अभाव हा सुनेत्रा बहिणींच्या नाहीच. ते नो कर्तृत्व, नो दातृत्व, नो प्रभुत्व, नो महत्व, नो तत्व, नो सत्व, काहीच नाही ना. बायको या पलीकडे क्वालिफिकेशन त्यांचं नाही आणि पार्थ आणि जयचं ते मुलं आहेत याच्या पलीकडे काय क्वालिफिकेशन. त्यामुळे अशा तऱ्हेच्या केलेल्या तडजोडी ज्या असतात त्या तात्पुरत्या वेळ काढून नेणं, वेळ मारून नेणं या स्वरूपाच्या असतात. कालांतराने त्याच्या विरुद्ध त्यांचेच लोक हे होतात, कारण त्यांच्या असं लक्षात येतं की आपले पल्ले टोळी प्रमुख जे आपल्याला मिळून देऊ शकत होते त्यातले या काहीच देऊ शकत नाही. आणि ना प्रशासकीय कौशल्य त्यांच्याकडे आहे सुनेत्रा वहिनींकडे, ना राजकीय धूर्तता, शहाणपणा आहे. बायको खरं सांगायचं तर याच्या पलीकडे काही नाही, मुलगा याच्या पलीकडे पार्थ जयमध्ये काही नाही. त्यामुळे त्यांना एक सायकोलॉजिकल हा जो सगळा हे निर्माण झालेला आहे कोश, तो फुटला, तो हे झाला की त्यांचं जाणं हे निश्चित होतं. ते जाणं किती ते लांबू शकतं त्याचीच फक्त परीक्षा होती. आता आज सगळीकडे बातमी आली की तो काय नाव त्याचं रे, त्यांचा राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह, त्यांनी एक नोटीस दिली आहे की सुनेत्रा देवींचं अध्यक्षपद हेच बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलंय आणि सगळ्या प्रोसिजर हे केलेलं आहे त्यांनी, याला आम्ही चॅलेंज करणार. तो माणूस मुळामध्ये प्रफुल्ल पटेलांचाच आहे, त्यामुळे हे सगळं प्रफुल्ल पटेलच करत आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी वेगवेगळ्या प्रकारे हे करून पाहिलं की त्यांना अध्यक्षपदी ठेवून नामधारी करायचं आणि आपल्याकडे कब्जा घ्यायचा, ते करून बघितलं. तर तिकडे पार्थ आणि जयला उचकवणारे काही लोक आहेत, काही लॉबीज आहेत, त्यांनी डायरेक्ट तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांविरुद्धच कारस्थानं सुरू केली
तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भाजपचा पाठिंबा होता. भाजपला तेच हवे. प्रफुल्ल पटेल हे मंत्री होणार ज्या दिवशी हे सगळे यांची तडजोड भाजपशी होणार त्या दिवशी. त्यामुळे त्यांना असं सांगितलं जात होतं की आता जरा हवा थोडीशी निवळू दे, मग नंतर यांचं काय करायचं ते बघू. आणि आता ते आपण केलंय असं दाखवण्यापेक्षा मग आपल्यावर ब्लेम होईल. अजूनही ते सिंपथी वेव गेली आता बरीचशी, 90% गेली, तरी 10% अजून आहे. आणि ती असं अन्यायाची भावना निर्माण झाली, यांना डावलण्याची भावना निर्माण झाली, तर साला 10%वर कधी 80%वर जाईल सांगता येत नाही. तर त्यावेळेपेक्षा कोर्टाच्या माध्यमातून यांना संपू किंवा पाहुण्याच्या हातून साप मारू. आपण बरोबर, आपले लोक विरुद्ध. आणि ही जी नीती आहे ही भारताला नवीन नाही ना. मी तुमच्या बाजूने राहीन आणि माझं सैन्य तुमच्या विरुद्ध राहील. नाव द्यायची गरज आहे का? हा काय नीती आहे? ही तरी काय नीती आहे की मी तुमच्या बरोबर राहीन, तुमचं सारथ्य करीन, पण माझे लाखो सैनिक कौरवांच्या बाजूने लढतील. आणि ते सांगत असताना हे माहिती आहे ना की पांडव जो नरसंहार करणार त्याच्यामध्ये जे लाखो लोक मरणार ते आपलेच मरणार, सैनिकच मरणार आपले. पण तरी कृष्ण नीती म्हणून त्याचा स्वीकार आपण केला. असा कोणी प्रश्नच नाही विचारला की बाबा तू इकडे तुझे लाखो सैनिक तिकडे जाणार म्हणजे मारणार का नाही, मरणार का नाही. तर मग हा काय प्रकार आहे? ज्यांनी तुमच्याशी लॉयल्टी दाखवली, जे तुमचे निष्ठावंत सैनिक म्हणून केलं, ते सगळं मेले तरी हरकत नाही, मी इकडे, हा काय प्रकार आहे? इथे साधारण तसाच प्रकार आहे की सैन्य मोकाट. आणि झालंय असं की आता तटकरे आणि तुमच्या प्रफुल्ल पटेलला खाई झाली की बस झालं. आता जर लांबवलं आणि निवडणुकीच्या पर्यंत सूत्र जर सुनेत्रा वहिनीच्या हातात राहिली तर वांधा. आता त्याला आणखीन एक फॅक्टर नव्याने ऍड झाला जो आधी नव्हता. आधी शरद पवार म्हणत होते आणि मानत होते की नाही, मी नाही भाजप बरोबर जाणार. याचं कारण ज्या प्रकारचं त्यांना तिकडे साध्य करायचं होतं ते साध्य होण्याच्या दृष्टीने अडथळे होते. 4-5 वेळा त्यांच्या मीटिंग झाल्या होत्या मोदी फडणवीसांशी. ते 80 तासाचं अजितदादांचं उपमुख्यमंत्री पदाचं नाट्य त्यांच्याच संमतीने झालेलं होतं. मी विरोध केला सुप्रियानी म्हणून ते झालं नव्हतं हेही खरं होतं. पण आता स्थिती शरद पवारांना पण असं आहे की शरद पवारांनाही दिसतंय की आता आपण फार काळ हे नेतृत्व या लोकांना देऊन टिकू शकणार नाही. ज्या क्षणी आपण ह्याच्यातून निवृत्त होऊ, बाजूला होऊ, त्या क्षणाला आपले सगळे लोक होलसेलमध्ये भारतीय जनता पक्षात जातील. आणि ते जाताना मग जसं आता अजितदादांच्या काँग्रेसमध्ये होत आहे की कोणाला वगळा, सुनेत्रा वहिनीने वगळा, पार्थला वगळा, जयला वगळा, ठीक आहे, त्यांना खासदारकी वगैरे काय मिळाले ते मिळू द्या, यांना उपमुख्यमंत्री पदावरून पण हटवतील. मी सांगतो तुम्हाला. आता मग शरद पवार असा विचार करतायत की आपणच जाऊया ना. आपण आपले खासदारांची संख्या अधिक आहे आणि आता खासदारांची गरज आहे भाजपला. आपण तिथे गेलो तर मंत्रीपद मिळतील. त्याच्या अजितदादांच्या पाठीशी संबंध नाही, त्याचा शिंदेच्या पाठीशी संबंध नाही. आपण डायरेक्ट भाजपशी डील करू. त्याला अजितदादांच्या लोकांना यायचं असेल तर येऊ दे, चांगलंच आहे. त्यांनी यावं आपल्याकडे आणि त्यांनी कोर्टामधून खटलाच मागे घ्यावा. हा पण फॉर्म्युला असणार बघा, अजून त्याची चर्चा नाही झालेली. पण राष्ट्रवादी खरी कोणती याचा आता टेम्पररी जो निर्णय आहे तात्पुरता तो अजितदादांची असा आहे. पण त्यांनी तर विड्रॉ केलं उद्या, सुनेत्रा वहिनींवरच शरद पवारांनी दबाव आणला की आमचे हे 9 खासदार आहेत, हे आहेत आणि तुमचेही सगळे आमदार खासदार चालले, तर त्या दोन्ही गोष्टी मान्य करतील न्यायालयाने. एक म्हणजे त्या म्हणतील की आम्ही कोर्टातले आमचा दावा मागे घेतो आणि तुमची आमची राष्ट्रवादी एक करून टाकतो. आणि मग जे आधी ठरलं होतं की अमोल कोल्हेंना महाराष्ट्राचा अध्यक्ष करायचं, राष्ट्रीय अध्यक्ष साहेब होतील किंवा त्यांच्या चॉईसचा कोणीतरी होईल आणि दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होऊन एनडीए मध्ये जायचं. आता मला असं वाटतं की सुनेत्रा देवींचा शहाणपणा याच्यामध्ये असेल की त्यांनी आता उपमुख्यमंत्री पद पण आज ना उद्या आपल्याला सोडावं लागणार.
हे गृहीत धरायला पाहिजे. ही जी नवी फेररचना होईल त्याच्यामध्ये त्या जर प्रवाहाबरोबर गेल्या नाही आणि त्या जर सरेंडर झाल्या नाही तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना, जे आता शरद पवारांशीही हात मिळवणी करून मोकळे झालेत आणि भाजपशीही हात मिळवणी करून मोकळे झालेत, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद नामधारी राहणार. ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहील का नाही राहील का त्याच्या आधीच त्या अशी तडजोड स्वीकारतील काही सांगता येत नाही. पण समजा निवडणुकीपर्यंत जरी राहिलं तरी त्याला हक्क काही असणार नाही. ते मांडलिक राजे असावेत तसे मांडलिक उपमुख्यमंत्री राहतील. ते एक चित्र आता निश्चितपणे असं आहे की आता भारतीय जनता पक्षामध्ये शरद पवारांचा पक्ष हा सहकार्याच्या भूमिकेत एनडीएत जाणार, स्वतंत्रपणे जाणार. यांची तयारी असेल की खटले मागे घेतो, हे घेतो, तुमची पार्टी हीच आमची पार्टी आणि तीच अधिकृत अशी भूमिका घेतली यांनी, जी पटेल आणि तटकरे तयार आहेत की आपण कोर्टातून हा विषय संपूर्णच टाकू. शिंदेच्या विषयाचं काय करायचं ते बघतील, आपण आपल्या पुरता हा संपू. आमची बाबा राष्ट्रवादी एकच आहे आणि त्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पाहिजे तर तात्काळ स्वरूपामध्ये शरद पवारांना घेऊ. इकडे मग गरज असेल तर महाराष्ट्र पातळीवर पार्थला घेता येईल. एक अजितदादांची इज्जत ठेवली असं दाखवण्याकरता. पण राजकारण सुनेत्रा वहिनींचं संपलंय, जयचं संपलंय, पार्थचं संपलंय. आता पुढलं राजकारण हे भाजप दिग्दर्शक, भाजपच निर्माता आणि भाजपच स्क्रिप्ट आणि शरद पवार हे त्याचे नायक आणि बाकी सगळे उपनायक अशा पद्धतीने चालणार. एका शब्दात सांगितलं तर सुनेत्रा वहिनी या आता उपमुख्यमंत्री राहिल्या काय नाही राहिल्या काय काही फरक पडत नाही. अधिकार त्यांचे गेलेले आहेत, सगळे जाणार आहेत आणि पक्षही त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे. उपमुख्यमंत्रीपद जरी टिकलं नामधारी का होईना तरी खूप झालं अशी स्थिती आहे. जे काही चित्र मला दिसलं मी ते तुमच्या समोर मांडलं. धन्यवाद.